रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, मी आपला लॉर्ड शेतीवाला. तर आज आपण माहिती घेणार आहोत हरभऱ्याच्या एका दमदार वाहनाबद्दल. त्याचं नाव आहे MDG 1001. तर आमच्या गोंदेगावमधीलच एक शेतकरी कृष्णाभाऊ जगदाळे त्यांनी या वाहनाची लागवड केली आहे. तर चला आपण पुढील माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. रामकृष्ण हरी कृष्णाभाऊ. रामकृष्ण हरी, नमस्कार. तर आम्ही ऐकलं तुम्ही MDG 1001 या हरभऱ्याच्या वाहनाची लागवड केली आहे. हो, तर कृष्णाभाऊ, तुम्ही हाच वाहन का निवडला? मागील वर्षी पण मी हाच वाहन केला होता MDJ 1001 चा. हा. तर 5-6 एकरचा माझा प्लॉट होता. तर मला एकरी 15 ते 16 क्विंटलचं ॲव्हरेज दिलंय. अरे वा. त्यामुळे मी ह्याही वर्षी तोच वाहन निवडलाय. मागच्या वर्षी पण तुम्ही ड्रिपवरतीच केलता का? नाही, मागच्या वर्षी मी थर्डचं होतं हा. माझं, पण यावेळेस थोडा बदल करण्यासाठी मी ड्रिप केलंय. अच्छा. तर तुम्ही ड्रिपद्वारे पाणी देताय गेला? हा, कसं अंतर ठेवलंय नळ्यांमध्ये? आपलं सरी 14 इंचची एक सरी आहे. आपण एका सरीमध्ये ड्रिप टाकून त्याच्यानंतर एक सरी सोडून परत एक नळी ड्रिपची टाकली. 14 28 इंचावरती तुम्ही हो सरीवरती ड्रिप टाकले. हो, नक्की. पाणी वगैरे व्यवस्थित पोहोचतं का? हो, कृष्णा भाऊ, याचा सरासरी मार्केटमध्ये आपल्याला भाव काय भेटतो? काय रेटने विकतो हा सरासरी? प्रति क्विंटल प्रमाणे जर म्हणलं तर 4000 पासून 6000 रुपयापर्यंत विकतोय. अच्छा, म्हणजे ॲव्हरेज पण आहे आणि मार्केटमध्ये पण भाव आहे आम्हाला. हो, नक्कीच. या वर्षी मी ना कमीत कमी 4 एकर हरभऱ्याचं पीक केलंय. तर माझं या वर्षी जे टार्गेट आहे ना 18 क्विंटल पर्यंत आहे प्रति एकर. हा. अच्छा, काही विषय नाही. तुम्ही पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलंय. चला, धन्यवाद कृष्णा, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. रामकृष्ण हरी.